मनसे के कुछ कार्यकर्ताओं द्वारा एक हिंदी भाषी मिठाई विक्रेता की मराठी ना आने पर पिटाई कर देने का मामला इतना तून पकड़ा था कि कल समस्त मीरा भाईंदर के व्यापारियों द्वारा बंद का आह्वान किया गया था और इसकी गूंज पूरे भारत भर में सुनाई दी थी। आज उसी का संज्ञान लेने के लिए शिवसेना शिंदे गुट के प्रवक्ता संजय निरुपम खुद काशी मीरा पुलिस स्टेशन में आकर एक ज्ञापन सौंपते हैं और इस विषय पर यहाँ के सीनियर पीआई से चर्चा करते हैं। इस विषय पर उनका यहाँ के सीनियर पीआई से क्या चर्चा हुई है और मीडिया के माध्यम से उन्होंने क्या जानकारी दी है, आइए देखते हैं। वीडियो रिलीज झाल्याच्या 15-16 तास नंतर एफआयआर झाली आणि तुम्ही जेव्हा एफआयआर केला तो फक्त 7 अज्ञात लोकांचा विरोध होता। व्हिडिओ मध्ये सगळ्यांचा थोबडा दिसत आहे, तरीही अज्ञात का हा एक पहिला। दुसरा ज्यांचा थोबडा दिसत आहे त्यांच्या सर्वांचा नाव टाकला का तुम्ही एफआयआर मध्ये? दुसरा विषय असा आहे, सगळे प्रेसवाले पण मला विचारतात। आणि तिसरा विषय आहे की अजूनपर्यंत अटक झाली की नाही झाली, झाली तर किती झाली, नाही झाली तर का नाही झाली, हे 3 प्रश्न आम्हाला उत्तर द्या। आपल्याकडे एफआयआर ज्या दिवशी ती आली त्याच वेळेला दाखल झाली। आपल्याकडे येतानाच ती लेट झालेली आहे। जे फिर्यादी आहेत ते आपल्याकडे आले की त्याच वेळेला एफआयआर दाखल झाली। म्हणजे 15-16 तास जो गेला तो रात्रीची घटना घडली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आपल्याकडे आले आणि मग आपण एफआयआर दाखल केली। तुमच्याकडे कधी आला तुम्ही? तुमच्याकडे आमच्याकडे ज्या दिवशी आले म्हणजे आमच्याकडे ते 1 तारखेला आले। 29 जूनला तो मारण झाली। 1 तारखेला आमच्याकडे 31 तारखेला संध्याकाळी आले। संध्याकाळी आले त्या दिवशी एफआयआर दाखल। संध्याकाळी किती वाजता? रात्री आलेले 7-7:30 ला आले, त्यानंतर एफआयआर दाखल केली आहे। फक्त आमच्या सीसीटीव्ही टायमिंग आहे ती 00 नंतर। काय 00 म्हणजे रात्रीचं नाही, रात्रीच्या 12 नंतर आमचे डेट चेंज होते आणि सीसीटीव्हीच आहे ना, त्यामुळे त्यात चेंज होतं। तुम्ही 0 एफआयआर नाही, 00 नंतर म्हणजे अज्ञातला पण तो 0 एफआयआर नाही, त्याला नाही। अज्ञातला असं आहे की जे फिर्यादी आहे त्या फिर्यादींना त्यांची नावं माहिती नाही। फिर्यादी आला होता इकडे, हा फिर्यादी आले, त्यांना त्यांची नावं माहिती नाही म्हणून ते अज्ञात आहे। आपण त्यांच्याकडून सीसीटीव्ही फुटेज आता कसं आहे, नवीन बीएनएस कायदा आहे त्यामध्ये ई साक्ष मध्ये आपल्याला जे काय ते पंचनामा करताना घ्यावं लागेल। ई साक्ष म्हणजे ते डायरेक्टली कोर्टाला जाते आणि आपल्याकडे कळते। ई साक्ष आता नवीन बीएनएस आपल्या गव्हर्नमेंट आल्यानंतर जो आणलेला त्यानुसार मग आपण त्या साक्ष मधून त्यांच्याकडून ते सीसीटीव्ही फुटेज घेतलं, त्यामधून त्या लोकांची नावं निष्पन्न करून घेतली आणि मग निष्पन्न झालेल्या आरोपींना त्या दिवशी आपण आणि एवढंही आहे की आम्ही त्याच दिवशी आणून लोकांना त्याच तारखेला एफआयआर दाखल झाली की लगेच आम्ही त्यांना सर्व आरोपींना आता आमच्याकडे नोटीस देऊन बीएनएस मध्ये 35(3) नुसार 7 वर्षाच्या आतमध्ये ज्या गुन्ह्यांना शिक्षा आहे त्या गुन्ह्यांना जर 7 वर्षाच्या आतमध्ये असेल तर आपण त्यांना नोटीस द्यायची। आपल्याला कायद्याने ते बंधन आहे, त्याच्या आतमध्ये असेल तर आपल्याला त्यांना अटक करता येईल। त्यानुसार आपण त्यांना बोलवलं, त्यांना बीएनएस 35(3) आपण नोटीस त्याच दिवशी दिलं। दुसऱ्या दिवशी लगेच प्रिव्हेंटिव्ह केलं आणि आज आमचं दोषारोपपत्र कोर्टात, आज आमचं चार्जशीट कोर्टात फाईल आहे। कुठल्या ठाणे कोर्टात नाही, इथल्या आता कोर्ट मीरा भाईंदरला आलं सर्व आपलं जेएमएफसी कोर्ट जे आहे चार्जशीट फाईल झाली। चार्जशीट आज फाईल पण चार्जशीट म्हणजे तो वेळ लागतो ना? वेळ नाही, आता ह्यात आम्हाला काही दिवस 7 दिवसाची मुदत, महिलांच्या गुन्ह्यांना 24 तासात, 8 तासात आम्ही महिलांच्या गुन्ह्यांवरती बीएनएस मध्ये काय मुदत दिलेली आहे, काही गुन्ह्यांना ठरवून त्यामध्ये आपल्याकडे होती। आता तुम्ही जो चार्जशीट फाईल केलेला, आता चार्जशीट फाईल केला तुम्ही कोर्टमध्ये, आता अटकचं काय होईल? अटक आता तिथं कोर्टात आपण हजर करतो, कोर्ट त्यांना तिथेच बेल देतं किंवा मग त्यांच्याकडून बॉडी लिहून घेतात। ही कोर्टाची प्रोसिजर आहे। आपण बीएनएस मध्ये नोटीस दिल्यानंतर आपण चार्जशीट दाखल करतो, त्यावेळेला कोर्टात आरोपींना हजर करायचे आणि ती कोर्ट मग त्यावरती जे निर्णय आहे तो घेत असतो। 2 वर्षाच्या आतमध्ये 7 वर्षाच्या आतमध्ये जे गुन्हे आहेत बीएनएस नुसार तर त्यात आपल्याला अटक करता येत नाही, त्यांना नोटीस देणं 35(3) हे बंधनकारक आहे। नवीन बीएनएस 1 वर्ष झालं, बीएनएस नवीन ज्या वेळेपासून आला, आयपीसी गेली, सीआरपीसी गेली आणि आता इथं आलेला बीएनएस भारतीय न्याय संहिता
आणि BNSS हे दोन. भारतीय न्याय संहिता अगोदर कसं होतं, भारतीय दंड संहिता होती, आता दंड हा शब्द काढून टाकला, असं तर ते बदल झालेला, त्यानुसार कलमांमध्ये पण सुनवाई किती दिवस पडेल? आता हे आमच्या जे आम्ही चॅप्टर केस आज केलेले आहे, जे आमच्या DCP साहेबांकडे आहे, ते आता DCP साहेब त्यांना आता पर्सनल बॉन्ड घेतील, परत फायनल बॉन्ड घेतील, मध्ये त्यांच्याकडून जामीन घेतील. हे आमच्या चॅप्टरची तर प्रोसिजर आमची चालू राहणार आहे. चॅप्टर केस पण आपल्याकडून जिल्हा बदल करणार नाही, चॅप्टर केस मध्ये आपण 1 वर्षासाठी वगैरे त्यांच्याकडून बॉन्ड घेत असतो की तुम्ही यानंतर गुन्हे करणार नाही वगैरे, तसं बॉन्ड घेण्यासाठी आपण पाठवलेलं आहे. सर्वांचा एकच प्रश्न आहे की तो अटक का न झाली? अटक यासाठीच नाही झालेली की BNSS या कायद्यामध्ये कलम 35(3) मध्ये अशी तरतूद आहे की ज्या गुन्ह्यांचे सेक्शन लागलेले आहेत गुन्ह्यांना की BNSS चे, ते जर 7 वर्षापेक्षा आतील जर त्या गुन्ह्याला शिक्षा असेल तर त्या 35(3) प्रमाणे नोटीस द्यायचं असतं आपल्याला. आरोपींना आपण अटक करू शकत नाही की त्या कायद्यामध्ये. दुसरा सेक्शन पण लावू शकता, कडक शिक्षण लावू शकतो ना त्याप्रमाणे, जर असेल घटना घडलेली कडक शिक्षणची असेल. बायचान्स त्यात आता 7 वर्षापेक्षा म्हणजे मर्डर वगैरे वर्षांना जास्तीत जास्त 7 वर्षाच्या वरती शिक्षा आहे. मगर सर जो आपने चैप्टर प्रोसीजर चालू किया है नाही, तो जो चार्जशीट तुम्ही फाईल केला, आता चार्जशीट फाईल केल्यानंतर किती दिवस पर्यंत जो एक सुनवाई होईल आणि नंतर जो शिक्षा कधी? तो कोर्टाचा भाग आहे. पण आमच्या इथे लवकर जो मारवाडी आहे ते दुकानदार, त्यांच्यावर त्यांनी प्रेशर टाकला आणि त्यांनी विटनेस वापस घेतली, परत घेतली, तो काय करणार? नाही, विटनेस तो वापस सर्व नाहीत ना घेणार त्यात आम्ही पंच घेतलेले ते तर खरे आहेत, आमचा आयो खरा आहे. ई साक्ष मध्ये ते सर्व आलेलं आहे, ते खोटं नाही करणार. तो समजा त्यांनी परत घेतला, तरीही सीसीटीव्हीचा जो फुटेज आहे त्याच्या आधारावर आणि नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार त्यावरती तो पुरावा ग्राह्य धरला. पुरावा तेच त्यासाठी त्याला आपण त्यासाठीच केलेलं आहे. ये अटक का इश्यू क्या है? अटक का क्या करेगी? ये तो अजीब तरह का नियम कानून बता दिए. नहीं, प्रोविजन आप गूगल पर सर्च करके देखोगे, सभी पर देखोगे. मेडिकल वगैरे नाही करवायचं, मेडिकल नाही केलं होतं. नाही, आपण मेडिकल नाही, त्या लोकांनी ज्यांच्यावर हल्ला झाला या समजा मेडिकल त्यांच्या झाला होता, तो काहीतरी एक मेडिकल मध्ये एक पुरावा. आप देख रहे हैं RMC न्यूज. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें.